नमस्कार मित्रांनो, आज आपण 6th स्टँडर्ड मॅथमॅटिक्समधील 4 नंबर चॅप्टर पॅटर्न्स यामधील आज आपण 4.1 हे एक्झरसाइज सॉल्व करणार आहोत. तर प्रथम आपण जो रिव्हिजन आपल्याला टेबल दिला आहे, कंप्लीट द टेबल बिलो, तो आपण प्रथम सॉल्व करून घेऊ. फर्स्ट स्टार्टिंगला दिलं आहे इवन नंबर्स. तर इवन नंबर्स 2 आणि 4 सुरुवातीला आपल्याला ऑलरेडी दिलेले आहेत आणि पुढचे आपल्याला शोधायचे. तर 2, 4 नंतर इवन नंबर येणार. नेक्स्ट काय येणार आहे 6, 6 नंतर येणार 8, 8 नंतर 10 आणि 10 नंतर येणार आहे 12. तर नेक्स्ट आहे ऑड नंबर्स. ऑड नंबर्स फर्स्ट काय 1, 1 नंतर 3, 3 नंतर 5, 5 नेक्स्ट काय येईल 7 येईल, 7 नंतर 9, 9 नंतर 11, 11 नंतर काय येणार आहे 13. नेक्स्ट दिला प्राईम नंबर. प्राईम नंबर स्टार्ट कुठून होतं 2 पासून, कारण 1 जो आहे 1 यामध्ये येत नाही. 1 हा प्राईम पण नाही आणि कॉम्पोजिट पण नाही आहे. म्हणजे फर्स्ट प्राईम नंबर काय येईल 2, 2 नंतर 3, 3 नंतर 5, 5 नंतर 7, 7 नंतर येणारे काय येणारे मग 11, 13, 17 आणि 19. प्राईम नंबर मीन्स ते कोणत्याही टेबल येत नाही, मध्ये येणार नाहीत. त्यांचे डिवायझर काय असते इटसेल्फ, स्वतः आणि फक्त 1 असे दोनच त्याचे डिवायझर असणार आहेत. म्हणजे ते कोणत्याही टेबलमध्ये येणार नाहीत. नेक्स्ट आहे कंपोजिट नंबर. तर कंपोजिट नंबर सगळ्यात छोटा कोणता आहे 4. नेक्स्ट काय 6, नंतर 8, 9 नंतर येणारे 10, 12, 14 आणि 15. तर कंपोजिट नंबर कोणते आहेत? जे प्राईम नंबर सोडता जे सर्व राहिलेले आहेत ते काय आहेत कंपोजिट नंबर्स. तर सगळ्यात छोटा कंपोजिट नंबर काय आहे 4. तर नेक्स्ट आपण खाली दिलेले प्रॅक्टिस सेट 4.1 बघण्या अगोदर आपल्याला इम्पॉर्टंट पॉईंट दिलेत. आपण ते पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवायचे, म्हणजे आपल्याला प्रॅक्टिस सेट 4.1 एकदम चांगल्या प्रकारे आपण सोडू शकतोय. तर फर्स्ट काय दिलंय बघा, 2 प्राईम नंबर्स आर कॉल्ड ट्विन प्राईम नंबर्स. तर 2 प्राईम नंबर ज्यावेळेस पेअर असेल त्यालाच काय म्हणत आपण ट्विन प्राईम नंबर्स. पण इथे कंडिशन पण दिली. काय कंडिशन आहे? डिफरन्स बिटवीन देम इज 2. त्या 2 प्राईम नंबर मधला फरक कितीचा पाहिजे? 2चा पाहिजे. अशी जोडी त्यालाच आपण काय म्हणू शकतो ट्विन प्राईम्स. तर नेक्स्ट दिलाय देर आर 8 पेअर ऑफ ट्विन प्राईम नंबर बिटवीन 1 to 100. 1 to 100 मध्ये फक्त 8 पेअर भेटणारे ट्विन प्राईम नंबरच्या. हे पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवायचे. त्यानंतर नेक्स्ट काय आहे को प्राईम नंबर आर नंबर हुज कॉमन डिवायझर इज 1 ओनली. को प्राईम नंबरच्या ज्या पेअर जोड्या असणार आहेत त्यामध्ये त्या दोन्ही नंबरचा डिवायझर फक्त 1च कॉमन असणार आहे. 1 पेक्षा कुठलाही नंबर कॉमन असणार नाही. चला तर मग आपण आता सुरू करूया प्रॅक्टिस सेट 4.1. तर फर्स्ट क्वेश्चन आहे फिल इन द ब्लँक्स. तर पहिला जो दिला आहे डॅश डॅश नंबर इज नायदर प्राईम नॉर कंपोजिट. असा कोणता नंबर की तो प्राईम पण नाही आणि कॉम्पोजिट नाही? तर त्याचा आन्सर काय असणार आहे 1. 1 नंबर इज नायदर प्राईम नॉर कंपोजिट. तर नेक्स्ट 2 नंबर काय दिलं आहे डॅश डॅश इज द स्मॉलेस्ट प्राईम नंबर. तर सगळ्यात स्मॉलेस्ट प्राईम नंबर कुठला आहे 2. हे खूप इम्पॉर्टंट आहे. भविष्यात कुठल्या स्कॉलरशिप एक्झाम देणार असेल हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे, तर व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर 3 नंबर आहे डॅश डॅश इज द ओनली इवन प्राईम नंबर. असा कुठला नंबर आहे की फक्त तो इवन प्राईम नंबर आहे? फक्त 2 आहे. बाकीचे प्राईम नंबर जे आहेत सगळे ऑड असणार आहेत. हा 2चा आहे फक्त काय आहे इवन प्राईम नंबर आहे. त्यानंतर 4 नंबर डॅश डॅश इज द स्मॉलेस्ट ऑड प्राईम नंबर्स. सगळ्यात स्मॉल आणि तो कसा पाहिजे ऑड प्राईम नंबर पाहिजे. ऑड कुठला आहे मग 3 आहे. सगळ्यात स्मॉल कुठला आहे प्राईम नंबर 2 आहे, परंतु आपल्याला कंडिशन काय ऑड विचारला आहे. ऑड विचारल्यामुळे सगळ्यात स्मॉलेस्ट ऑड काय येणार आहे 3 येणार आहे.
व्यवस्थित लक्षात ठेवायचे. त्यानंतर सेकंड नंबर क्वेश्चन, राईट 5 पेअर ऑफ को प्राईम नंबर बिटवीन 1 to 50. आता आपल्याला काय करायचं आहे, 1 to 15 मध्ये फक्त 5 पेअर लिहायच्यात कशा, को प्राईमच्या. मग को प्राईमच्या आपण आधीच बघितलंय. को प्राईमचा काय, को प्राईम नंबर आर नंबर हुज कॉमन डिवायझर इज 1 ओनली. आता को प्राईम मध्ये लगतचे नंबर, सगळेच लगत येणारे नंबर कसे असतात, को प्राईम असतात. 2 आणि 3 आणि 4, 5 आणि 6 हे लगत येणारे नंबर आहे. हे काय को प्राईम नंबर आहेत. आता 2 आणि 3 फक्त एक 1 नेच 2ला भाग जाईल, 3 ने जाईल. याच्या व्यतिरिक्त 2 ने 3ला कशाने भाग जाणार नाहीये. त्याच पद्धतीचे उदाहरण आहेत. आता 8 आणि 15 आता हे ॲक्च्युली प्राईम नंबर नाहीत पण को प्राईम आहेत. को प्राईम का आहेत, कारण 8 आणि 15 कुठल्याच टेबलमध्ये येत नाही. तर 2 ने भाग जाणार नाही, 2 ने 8ला गेला तर 15ला जात नाही, 3 ने 15ला गेला तर 8ला जात नाही. म्हणजे एकाच नंबरने दोन्हीला कोणताही भाग जात नाही. म्हणजे 8 आणि 15 हे पण काय आहेत, को प्राईम आहेत. फक्त 1 नेच भाग जाऊ शकतो, म्हणजे कॉमन डिवायझर फक्त 1च आहे. त्यानंतर 14 आणि 25, 14 आणि 25 सेम नंबरने दोन्हीला कुठलानेच भाग जाणार नाही, जात नाही, फक्त 1 ने जातो. म्हणजे ही पण पेअर आहे. अजून अशा प्रकारच्या भरपूर पेअर असणार आहेत. त्यापैकी आपण काही पेअर इथे घेतल्यात. आणि याच्या व्यतिरिक्त को प्राईममध्ये प्राईम नंबरचे जोडी तर को प्राईम होणारच आहे. आणि इम्पॉर्टंट म्हणजे लगत येणाऱ्या ज्या दोन संख्या असतात, समजा 26, 27 ही काय असणार आहे, को प्राईम नंबर असणार आहे. चला आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू. 3 नंबर, कंप्लीट द पॅटर्न ऑफ प्राईम नंबर. आता प्राईम नंबर तर लक्षात आलाय सर्वांच्या. आता सुरुवातीला काय दिलाय, 2 नंतर 3, 5, 7 नंतर काय 11, नंतर 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47 हे सिक्वेन्स आपण कंप्लीट केलेली आहे. यानंतर नेक्स्ट आपण लास्ट क्वेश्चन बघणार आहेत, क्वेश्चन नंबर 4. तर काय करायचं, आयडेंटिफाय द ट्विन प्राईम नंबर फ्रॉम द फॉलोइंग अँड राईट द रिझन व्हाय दे आर ट्विन प्राईम नंबर. तर आपण वरती बघितलंय ट्विन प्राईम नंबर कशाला म्हणायचं, जे दोन प्राईम नंबरची जोडी आणि त्यामधला डिफरन्स कितीचा पाहिजे, 2चा. तर आपण फर्स्ट एक्झाम्पल बघू, 3 आणि 5. तर हे ट्विन प्राईम आहेत का, तर यस. का आहेत, कारण 3 पण प्राईम आहे, 5 पण प्राईम आहे. आणि त्यांच्यातला डिफरन्स किती आहे, 2चा. कारण 5 मधून 3 गेले, 2 राहिले. म्हणजेच काय आहे, 3 आणि 5 कसे आहेत, ते ट्विन प्राईम नंबर आहेत. चला नेक्स्ट एक्झाम्पल 2 नंबरचं, 7 आणि 9. तर यामधला 7 हा प्राईम नंबर आहे, पण 9 प्राईम आहे का, नाही. म्हणून हे ट्विन प्राईम होतील का, तर नो. का नाही होणार, 9 इज नॉट प्राईम नंबर. आलं लक्षात सर्वांच्या. त्यानंतर नेक्स्ट 3 नंबर, 11 अँड 13. तर हे ट्विन प्राईम आहेत का, तर यस. कारण 11 पण प्राईम आहे, 13 पण प्राईम आहे आणि त्यामधला डिफरन्स पण 2 आहे. म्हणून हे 3 नंबरचे काय होतील, 11 आणि 13 ट्विन प्राईम नंबर. त्यानंतर 4 नंबरचं एक्झाम्पल, 23, 29. तर हे ट्विन प्राईम होतील का, नो. कारण 23 बी प्राईम आहे, 29 बी प्राईम आहे. पण का होणार नाही, तर यामधला डिफरन्स जो आहे, फरक जो आहे, ते कितीचा, 6चा. म्हणून हे ट्विन प्राईम होणार नाही. नेक्स्ट 5 नंबर, 29 अँड 31. तर हे ट्विन प्राईम आहेत का, तर यस. तर काय कारण आहे, कारण त्याचा डिफरन्स काय आहे, 2 आहे. कारण 29 प्राईम आहे, 31 प्राईम आहे आणि डिफरन्स पण 2 आहे. म्हणून ते हे दोन्ही नंबर कसे झाले, ट्विन प्राईम. तर लास्ट नंबर आहे 41 अँड 47. तर यामधला 41 आणि 47 नो. का नाही येते, तर यातला डिफरन्स किती, 6 आहे. 41 आणि 47 डिफरन्स 6 असल्यामुळे हे ट्विन प्राईम नंबर होणार नाहीत. अशा प्रकारे तुम्हाला अजून कोणत्या व्हिडिओचं एक्सप्लेनेशन पाहिजे असेल किंवा एक्झरसाइज सॉल्व करून पाहिजे असेल तर कमेंटमध्ये टाका, वर्ग टाका. तो व्हिडिओ आपण नक्कीच बनवण्याचा प्रयत्न करू. थँक्यू.